Welcome back to Ingwa News. Ganesh Rajaram Palekar from Khareban Panem shared his inspiring journey of establishing a Sai Baba temple in Parel, Mumbai, and spoke about his 35-year tradition of undertaking a walking pilgrimage from Mumbai to Shirdi out of deep devotion to Sai Baba. माझं ना हो. गणेश राजाराम पालेकर. हां, तुम्ही आता गोव्यातून म्हणजे आपल्या खारेबान जो पेडणे आहे त्या पेडण्या भागातील तुम्ही एक साई भक्त आहात आणि मुंबईला तुम्ही कधीपासून आलात आणि या मंदिराची कधी स्थापना केली? वडील आमचे मुंबईला आले. माझा जन्म मुंबईला झाला. वडील खाऱ्या बांजावरती, हं. त्यांचा जन्म तिकडे झाला. नंतर नोकरी निमित्त ते मुंबईला आले आणि माझा जन्म मुंबईला झाला. नंतर जाणं येणं आमचं प्रत्येकाप्रमाणे सुरू आहे. सुरू आहे. किती वर्ष साधारण आता मुंबईला झाली? कोणाला माझा जन्मच झाला. इकडे हो, या मंदिराची स्थापना कधी झाली आणि तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली साईबाबाची हे मंदिर स्थापन करण्याची? त्याची प्रेरणा म्हणजे मुळात मी आईमुळे मी आध्यात्मिक क्षेत्रात होतो. ओके. कारण आमची आई धार्मिक होती. ती दर मंगळवारी सिद्धिविनायकला जायची. ती मलाही घेऊन जायची हाताला धरून हां. त्या लेडीज रांगेत. त्यामुळं देवाची आवड निर्माण झाली होती मला. पण ते आपलं दर मग आईबरोबर जाणं एवढंच होतं लहानपणी. परंतु नंतर मी शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला. एकदम कवळ्या वयातच केला. त्यावेळी मी शिवसेना भवनला जात होतो. खाली एक पार्टी आहे, आता पण आहे ती. तुला मी रवी बघायला सांग मागे की जर आपण व्यसन केलं असाल तर आल्या पावली मागे जा. तर माझ्या त्या कवळा मनाला तेवढं ते उंगायचं नाही की बाबा काय आहे व्यसन केलं मग आल्या पावलं मागे जा असं. आणि खाली शिवसेना प्रमुख. नंतर मी त्याच्यावरती विचार केला. मी कोणाकोणाचा विचारलं कोणाला. तर व्यसन एवढं आहे की पॉवरफुल की माणसाला परत जावं लागते. मग ह्या लोकांना व्यसन मुक्त करण्यासाठी काय करावं लागेल. मग मी त्या हप्तीला कामाला राहील. त्यावेळी पण दारू पिण्याचं प्रमाण जास्त लोकांचं. आणि त्यात मग ते लिव्हर खराब होऊन मरणं बिरणं मग ते माझ्या मनावर परिणाम जास्त व्हायचा. आता मेला गेल्यावर कोणाला काय तसं वाटत नाही. पण पूर्वी कधी व्हायचं ते 50-60 वर्ष तो फार लोकांच्या भीती वाटायची. बोललो आता बाबा ह्या तरुणांना कसं नाही. आमच्याकडे कसे आहे अनेक समाजाची लोक आम्ही एक. आता एक दैवत कुठचं आहे तसा मी गणपतीचा बघतो. आता गणपतीकडे सर्व जाती धर्म येणार नाही. बरोबर. मग माझ्या तेवढे साईबाबांची पण माझी ओळख नव्हती. एकदा दोनदा मी गेलेलो पण साईबाबा हे सगळ्या धर्माचे होते म्हणून मी ऐकून होतो. मग मी साईबाबांची निवड केली. तिथे सगळ्या पंथातले लोक आले तरी आनंदाने जातील. आणि मग ह्यांना चालत घेऊन आणि बाबांनी पण हेच दिलं. आमच्या कार्यक्रम त्यावेळीचा प्रयत्न केला की इथे आलेला मनुष्य त्याच्या मनात झालं ना मला व्यसन नाही करायचं आहे त्याचं व्यसन सुटते. आतापर्यंत इतिहास आहे. ही बाकी मंडळी तुम्हाला सांगते. ह्या दिंडीचा एक आहे तो जर स्वतःहून आला ना बाबा मला व्यसन सोडायचं आहे तर त्याचं व्यसन सुटते. आता आमचा 40-42 वर्षाचा असतो आणि अनेक तरुण आज व्यसनमुक्त झाले आहेत. हा म्हणजे आम्हाला एक अभिमान आहे. आता ही दिंडी कुठून निघते दरवर्षी? इथून कुठून निघते आणि गेली किती वर्ष झाली? 42 वर्ष पूर्वी झाली. 42 वर्ष तुम्ही आता शिर्डीला दिंडी नेतात. शिर्डीपर्यंत जाते दिंडी पायी चालत. आणि तुम्ही आता आम्हाला माहिती मिळाली की इथून आपली दिंडी एक तुम्ही याला नेली होती आपलं पेडणे पाली सोनिये पालीला. तिथं साई बाबाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी तुमचं मोठं योगदान आहे. त्या मंदिराविषयी थोडक्यात काहीतरी. मी त्याचा संस्थापक आहे. हा, ओके. मी स्थापना केली. शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख होतो. हा.
आता आणि माझं कसं आहे, मी कुठलंही जर एखादं पदाचं काम घेतलं तर मी ते प्रामाणिक करतो, टिकाऊपणा करत समाजात. आता मी शिवसेनेचं मी कार्य करत होतो साहेबांच्या आदेशानुसार, आणि ज्यावेळी मी बाबांच्या थोडा जवळ ओढला गेलो भक्तीमध्ये, तर मग मी काकड आरतीचा मला फार वेळ लागला. सकाळची काकड आरती करावी हे मी बाबांकडे नियम मागितला. बाकी पूजापाठ काय करणार नाही, पण काकड आरती मी कुठे असेल ते करणार. तर त्यावेळी माझ्यावर माझी काळजी घेणारा लवेश कोणाकडे म्हणून साऊद्वारा म्हणून होता, मुलगा होता, चांगला साबून वगैरे. आणि मी कुठे असतो तर मी आरती करायचो. मला घरदारात जागायचं नाही, कुठे असू दे. मी माझी आंघोळ घालून तर मी आरती करायचो. गाडीत असू दे, कुठे असू दे. किती दिवस काय करणार हे, एक बांध जेवण घेऊन तू बोलला तो खायला खायला वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. मग माझ्या डोक्यात जायला लागतो आपण काय करूया. त्याची प्रेरणा मिळून मग तेच तिथून प्रेरणा मिळाली आणि ह्या मंदिराची रस्त्यावर बोलतो गाडीत करतो याची बांध नाही, कारण आता वर्षातून 50-60 याच्या कामानिमित्त येतो. मग जिथे असेल तिकडून करतो, त्याच्या जागेवर ठेवू. खरं तिथून ती सुरुवात झाली. आणि मग ती बाबांनी तडीच नेली. अनेक अडचणी आल्या, त्या मधून मला फार त्यात सहाय्य केलं. तरी सगळं व्यवस्थित सांभाळलं मी नसताना मग तिथे. आता गोव्यात तुम्ही त्या मंदिरमध्ये कधी जाताय? वेळ मिळाला की मुद्दाम असा दिवस काढून येतात गोव्यात? मी जातो ना. आता मध्ये मी मधुकर आमचे अध्यक्ष होते, गेली 14 वर्ष होते अलीकडे. त्यावेळी सुभाष कवठणकर पण फिटनेस होते. काम ते आपल्या परीने करत होते, पण मंदिर फिनिशिंग होत नव्हतं. अखेरचा आज त्याला बसत नव्हता. त्यावेळी मी आता काय त्याला अंधश्रद्धामध्ये काय करतो तसं काय नाही. मी गेलो, पालखीला गेलो. त्यावेळेला पालखी झाली, मधुरा म्हणून मध्ये काय मिटिंगवर आहे काय, तर मी थांबतो, तर मी निघतो. थोडा लावूया मिटिंग जाऊया. उरलेलं कामाचं कसं काय. तर शेकडोनी खजिनदाराला बोलताना मी ऐकलं, किती असं आपल्या बॅलन्स असते 4.5 लाख या 4.25 लाख अंदाजे बोलला. मग तेवढंच काम करायचं, बाकी थांबलं. तर मी त्यांना काय मनाने आलो, पण मी त्याही मनाने काढलं की पैसा असेल तर तुम्ही काम करणार, मग मंदिर करणार कोण पुढं? पुढे कोण नाही येणार. पुढे कोण ना. तुम्ही पैसा कोणी काम करू शकतो, उद्या तेच कशाला पाहिजे. नंतर अजून विषय चालेल. मला काय माहिती बाबांनी प्रेरणा दिली. मी तिथे त्यांना सांगितलं समिती तात्पुरती आता स्थगिती करतो आणि मी मंदिर पुरा करून मी तेच थांबलो. तुमचं मला पैसा नको, काय नको, बाबा पण मी जाणार नाही. आणि आता तुमची खोजं सगळं आपलं जे सगळं साई भक्त आहे, माझ्यावर कोणाला काम करायची इच्छा आहे त्यांनी हात वर करा. पण कोणी केले नाही. एकच तो श्रीपाद नाही, तो मुलगा उठला तर तिथे आता तो मोठा झाला, 2 वर्षात तरी वाटतो. तो मला बोलला मी आहे. बोल ठीक आहे, मग बोलू आपण. नंतर मी तिथे फक्त मी 4 दिवसाला गेलो होतो, 2 कपडे घेऊन. मी तिथे 8 महिने थांबलो, संपूर्ण काम केलं. मधू फक्त मला दर गुरुवारी 2 तास मांडून बसायचा. पैसा द्यावर काय करतो, कसं करतील. मग खात्याच्या त्यांचे पैसे काढले, तेवढे बोलला हे पैसे यूज करायच्या होते. आणि एकूण 16-17 लाखाचं काम झालं. आता पूर्ण झालं ते. आता म्हणजे काहीच ठेवलं नाही. मधुला बोललो, मधू हे सगळं मी करणार, हे करणार. मधुला जेवढं मी बोललो तेवढं केलं. त्यांची मिटिंग झाली, त्या मिटिंगला कृष्णा पण आला होता आणि त्याच्या ताब्यात दिला. 12 का 15 हजार राहिले, त्याचा पैसा त्यांच्या ताब्यात दिला आणि मग मी निघालो.